नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले. मला एक कळलं असेल, मुख्यमंत्र्यांचं नातेवाईक निवडून आलं, त्यानंतर जळगावच्या जामखेड नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीची बिनविरोध निवड झाली. रावलांची आई निवडून आली, राजन पाटलांची सून निवडून आली. परंतु हे विजय फार जनतेच्या मनातले विजय नाहीये. हे विजय सत्ता संपत्तीचे विजय, मेजॉरिटीनं धाक दपटशाचे विजय आहे. आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं, जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती, तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. याच्यातच लोकशाही कशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल. आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही. थोडासा विरोध या सगळ्या गोष्टीत असलाच पाहिजे. म्हणजे माणूस, आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, शेजारी असलंच पाहिजे. परंतु यांना हे निंदकी सहन होत नाही आत्ताच्या घडीला. आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडलेल्या. यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती, बाकी काय. विरोधी पक्षाचा काय नाही होत एखादा बिनविरोध. त्या विरोधी पक्षाची ताकद नाही का? सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का? पण नाही, सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे, म्हणून या गोष्टी होतात. काल आरोपी शीतल तेजवानीच्या प्रकरणामध्ये काल चौकशीला गेली होती.